बंद करते, बंद कर 1 मिनिट. धबधबा बघायला जाऊ की आई, उलटा धबधबा बघायला जाऊ. किती वर्ष झाले आपण जायचं. काय उलटा नाही आणि सवचा नाही, ते सवचाच जातो. वाऱ्यानं प्रेशरनं पाणी मागे येते. अगं ते बघू. काय बघायचंय? अरे तेच मला बघायचंय. सरळ जाऊन कसं प्रेशरनं पाणी येतं ना, ते मला बघायचं. तू चल. तिथपर्यंत जाणारच नाही, ती हवा मागे रिटती. तू कधी गेलास? आता आम्ही काय कुठनं दुसऱ्या देशात ना आलोय का? जन्मच आमचा तिकडे झालाय. काय त्या खोचरेवाडीचं कौतुक का नाही खरंच. मग उलट्या धबधब्याच्या तिथे तुम्ही राहत होता? पण आम्हाला माहित आहे की. काय आई, उलटा धबधबा आता चालू झालाय, शांत बस. काय बोलचे? मग काय म्हणजे कुठं पॅक होता का काय ते बाहेर असा आलाय? अगं पण तू अगं त्या अगोदरपासूनच हाय, माणसांना आता माहिती झालं. मग तुला हे आधीपासून माहित होतं? माहित आहे आम्हाला. उलटा धबधबा आधीपासून माहित होतं? मला कधी सांगितलं नाही. काय सांगायचं त्यात मोठं? सांगायचं की माझ्या माहेरी उलटा धबधबा आहे ऋतू. तुमच्याकडे सरळ आहे, आमच्याकडे उलटा आहे. आमच्याकडे सरळ पण आहे तर उलट पण आहे. उलट नाही, सरळच आहे. तर त्या बघणारांनी त्याला उलटा केलाय. अगं खालनं वरती पाणी येतंय ना. खालनं वरती म्हणजे अगं ते वाऱ्याच्या प्रेशरनं पाणी मागे येते. असू दे, मला ते बघायचंय, ते बघाय घेऊन चल. मग बाया चल कधी जाऊया. पाऊस त्याला जास्त पाहिजे. हो, तू म्हणणार पाऊस जास्त असला की ऋतू पाऊस आहे चिकचिकीतनं मला बाहेर पडू वाटेना. नाही आता नाही म्हणत. आता पुरगीला म्हणजे घेऊन जाते, उलटा धबधबा दाखवते. आणि तिथनं कुठं जायचं? तिथनं परत कुठं सडावागापूर. सडावागापूरवरच आहे ना ते. त्याच्या अलीकडनं खाली जायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कुठं जायचं? मग त्या धनगरांच्या घरी जायचं, तिथं जेऊया, जरा शेकत बिकत बसूया आणि मग येऊया. कुठं जातेस? पाटणला यायचं. तुला ओळखतात व्याजीतले धनगर लोक आहेत ती? नाही बाबा. सडरची आपल्या आजीकडे यायची पहिले आहे ना.